Students, let us start on page number 101, the remaining part of chit chat number 1. Look at the picture and frame questions. Open your books and look on page number 101. सर्वांनी पुस्तक उघडा आणि पुस्तकामध्ये बारकाईने पहा. देअर इज अ पिक्चर ऑफ ट्रेकर्स अँड देअर इज अ माउंटन. ट्रेकर्स मीन्स गिर्यारोहक, TREKKERS. ट्रेकर्स मीन्स गिर्यारोहक. गिर्यारोहक म्हणजे कोण? का जे पर्वतावरती चढतात. मग तो पर्वत मातीचा आहे का खडकाचा आहे का बर्फाने आच्छादलेला आहे, परंतु त्याच्या उंच शिखरावरती चढणारे जे लोक असतात त्यांना गिर्यारोहक असा शब्द वापरतात. म्हणून बारकाईने त्या चित्राकडे पहा आणि चित्राकडे पाहून काही प्रश्नांची निर्मिती करा. मग आता प्रश्नांची निर्मिती करताना आपण त्या चित्राकडे जर आपण पाहिलं तर एक प्रश्न यांनी आपल्याला सोडून दिलेला आहे. व्हेअर आर द ट्रेकर्स ट्रेकिंग? व्हेअर आर द ट्रेकर्स ट्रेकिंग? गिर्यारोहक कुठं ट्रेकिंग म्हणजे पर्वतावर चढण करत आहेत, असा एक प्रश्न त्यांनी आपल्याला तयार करून दिला. मराठीमध्ये आपण काय म्हणू शकतो? त्या पर्वताचा रंग कसा आहे, तिथं किती गिर्यारोहक आहेत, तिथला भाग हा बर्फाने आच्छादलेला आहे का, त्याची उंची किती आहे, त्या लोकांच्या अंगामध्ये, गिर्यारोहकाच्या अंगामध्ये कोणत्या प्रकारचे कपडे आहेत, त्यांचा रंग कसा आहे, त्यांच्या हातामध्ये काय आहे का, अशा प्रकारचे अनेक म्हणजे 100 प्रश्न आपल्याला विचारता येऊ शकतात. परंतु एवढ्याची गरज नाही. फक्त एक 5 ते 6 प्रश्न तयार करा. लेट अस स्टार्ट. मग आता काही प्रश्न निर्माण करा. त्यातला एक दिला आहे, व्हेअर आर द ट्रेकर्स ट्रेकिंग? हे गिर्यारोहक कुठं ट्रेकिंग करत आहेत? नंबर 2, व्हॉट आर द माउंटन कव्हर्ड विथ? व्हॉट आर द माउंटन कव्हर्ड विथ? हा पर्वत कशाने आच्छादलेला आहे? व्हॉट काइंड ऑफ क्लोथ्स वेअर they wear? What kind of clothes were they wearing? कोणत्या प्रकारचे कपडे त्यांनी परिधान केलेले आहेत? नंबर 3, what equipments are they carrying? What equipments are they carrying? त्यांच्या हातामध्ये कोणत्या प्रकारचं साहित्य आहे? Number 4, how many trekkers are there? How many trekkers are there? पर्वताच्या पायथ्याजवळ किती ट्रेकर्स आहेत? Number 5, which is the color of the snow? Number 6, which is the color of their dress? Number 7, which the season is? Number 8, in which area of India do you find such kind of trekkers? Number 8, what is the role of mountaineers
in such trekking. Number 9, are they enjoying the trekking? Such kind of questions can be asked on this picture. अशा प्रकारचे अनेक प्रश्न तुम्हाला यावरती विचारता येतील. हा एक तुमच्या इंटरेस्टचा भाग आहे, अधिक ज्ञानाचा भाग आहे. हे सगळं ऐका आणि 6-7 प्रश्न लिहून काढा. नंबर 2, इथपर्यंत कळालं आहे सर्वांना? नंबर 2, फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 to 6 students. Form groups of 4 to 6 students. Every student should close his or her eyes as the group leader reads aloud the following lines. The students try to create a picture in his or her mind. Later, each one gives a heading for each description. From the beginning, form groups of 4 to 6 students. Every student should close his or her eyes. 5 ते 6 मुलांचा एक गट निर्माण करा. गट निर्माण केल्यानंतर त्या गटातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले डोळे बंद करा. एव्हरी स्टुडंट्स हॅज टू क्लोज देअर आईज. डोळे बंद करा. ॲज द ग्रुप लीडर रीड्स अलाउड द फॉलोइंग लाईन्स. खालील ओळी एक ग्रुप लीडर तो वाचेल. द स्टुडंट्स ट्राय टू क्रिएट अ पिक्चर इन हिज ऑर हर माइंड. त्या ओळींचं वाचन केल्यानंतर त्या वाचनावरून ज्यांनी डोळे झाकलेले आहेत असे विद्यार्थी एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न करतील. मनामध्ये एक चित्र निर्माण करतील. ते वर्णन ऐकून, फॉर एक्झाम्पल आपल्या भाषेमध्ये गैबीची यात्रा बद्दल थोडं आपण सांगण्याचा प्रयत्न करू. 4-5 मुलांनी त्या ग्रुपमधील डोळे बंद केलेले आहेत. ग्रुप लीडर सांगतो का आता गहिनीनाथाची यात्रा आहे. त्या यात्रेमध्ये लोकांची दर्शनाला रांग लागलेली आहे. रांगेमध्ये दर्शन घेत असून काही लोक बाहेर निघत आहेत. काही लहान लहान मुलं डोळ्यांना रंगीत चष्मा लावून, हातामध्ये बासरी घेऊन, हातामध्ये फुगे घेऊन इकडं तिकडे फिरत आहेत. काही मुलं जिलेबीच्या वडापावच्या स्टॉलवरती उभा राहूनच ते खाण्याचा आनंद घेत आहेत. काही महिला मंडळी हातामध्ये बांगड्या भरत आहेत. काही लहान लहान मुली नाकं टोचून घेत आहेत, कान टोचून घेत आहेत. तर असं वर्णन केल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर लगेच ते चित्र उभा राहतं. तसं ग्रुप लीडर काही ओळींचं वाचन करेल. त्या ओळींचं वाचन केल्यानंतर तुम्ही त्या वाचनाचा अंदाज घेऊन त्याला एक शीर्षक द्यायचं. जसं आता आपण यात्रेबद्दल ऐकलं तर ज्यांनी डोळे झाकले होते त्यांनी मनात चित्र तयार करून त्याला नाव दिलं. काय नाव दिलं? गैबीची किंवा गहिनीनाथाची यात्रा, यात्रा उत्सव, भक्तगणांचा मेळावा, काही तुम्ही नाव द्या. तसं आता ग्रुप लीडर इथं वाचन करत आहे. लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐका. ब्राईट ब्ल्यू स्काय, सॉफ्ट व्हाईट क्लाउड्स, स्वीपिंग बाय, टिनी स्पेक्स of birds flying, high
सन प्लेइंग हाईड अँड सीक बिहाइंड द क्लाउड्स. ब्राईट ब्ल्यू स्काय, एकदम तेजस्वी अशा प्रकारचं निळं आकाश, त्याच्यामध्ये पांढरे शुभ्र रंगाचे ढग, त्या ढगांमध्ये इकून तिकून उडणारे छोटे मोठे पक्षी, सूर्य मावळत चाललेला आहे. अशा वेळेला तो कधी ढगाच्या आड जातो, कधी ढगाच्या बाहेर येतो. हाईड अँड सीक म्हणजे तो लपंडाव खेळत आहे. कशाच्या मागं? तर ढगांच्या मागं. तर त्याला ज्यांनी डोळे बंद केले त्यातला एक मुलगा उठेल आणि सांगेल, द टायटल ऑफ द लाईन्स इन इज इनचॅन्टिंग ब्युटी ऑफ द स्काय. इनचॅन्टिंग ब्युटी ऑफ द स्काय, एक मनाला मोहक पद्धतीने किंवा मोहिनी घालणारा अशा प्रकारचं आकाशाची सुंदरता. एखादा मुलगा सांगेल, अ ब्रिलियंट ब्ल्यू स्काय, अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचं निळभोर आकाश. ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो वेगवेगळं टायटल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. इथपर्यंत कळालं? आता दुसरा एक गट आहे. दुसऱ्या गटाचं वाचन आहे, माइल्स ऑफ स्मूथ बॅरन लँड, स्पार्कलिंग सँड स्ट्रेच्ड टिल द होरायझन. माइल्स ऑफ स्मूथ बॅरन लँड, शेकडो एकर, शेकडो मैल अशा प्रकारचं एक नापीक जमीन म्हणजे वाळवंट. स्पार्कलिंग सँड स्ट्रेच्ड टिल द होरायझन, जिथं क्षितिजाला ते जाऊन मिळालं. इन वेव लाईक फॉर्म्स, thorny cacti propping here and there, an occasional cluster of palms provide a shady spot, a caravan of camels moving in the line in such kind of distance. म्हणजे जिकडं तिकडं वाळवंट, त्या वाळवंटामध्ये खुरट्या प्रकारची झाडं, निवडुंगाची काही झाडं, लहान लहान बाभळीसारखे झुडपं, जिकडं तिकडं अत्यंत विरळ पद्धतीने वाढलेले. त्याचबरोबर एक कॅमलचा घोळका, उंटांचा एक घोळका किंवा उंटांचा एक कळप, कारव्हन ऑफ कॅमल्स, उंटांचा एक कळप त्या वाळवंटामधून चाललेला आहे. अशा ओळी ऐकल्यानंतर वन मे से, एखादा सांगेल, त्याचं हेडिंग किंवा टायटल, लाईफ इन डेझर्ट. लाईफ इन डेझर्ट म्हणजे वाळवंटातील जीवन. एखादा मुलगा सांगेल, डेझर्ट, दोन टिंब, अ बॅरन लँड. डेझर्ट, अ बॅरन लँड. एखादा सांगेल, कॅमल्स इन डेझर्ट. कॅमल्स इन डेझर्ट. तिसरा सांगेल, अ बॅरन ब्युटी. अ बॅरन ब्युटी डॅश डेझर्ट. असे 3-4 ओळी ऐकल्यानंतर आपल्याला अनेक पद्धतीने त्याचं हेडिंग सांगता येईल. इथपर्यंत कळालं? यानंतर सच अ फिगरेटिव्ह डिस्क्रिप्शन दॅट क्रिएट्स मेंटल पिक्चर इन द माइंड ऑफ रीडर और लिसनर इज कॉल्ड इमेजरी. या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला एक कळालं का सम स्टुडंट्स इमॅजिन हाऊ द डेझर्ट लाईफ इज अँड हाऊ द इन्चॅन्टिंग ब्युटी ऑफ द स्काय. म्हणजे अनेक मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीवर काय केलं, तर ते
प्रतिकात्मक त्यांनी व्हिजन पाहिलं. इट इज अ पोएटिक डिव्हाइस. मग जे कल्पनेने आपण काही गोष्टी जाणतो त्याला म्हणायचं पोएटिक डिव्हाइस, एक काव्यात्मक कल्पना. अँड दॅट इनहान्सेस द पोयम, दॅट इनहान्सेस द पोयम. म्हणजे ही डिव्हाइस काय करते तर इनहान्स ऑफ द पोयम, त्या कवितेचा गर्भितार्थ वाढविते. कंपोज इन युअर ग्रुप अ 4 to 6 line poem which contains imagery. अशा प्रकारची 4 ते 6 ओळींची एक कल्पनेवर आधारित एखादी पोयम प्रत्येकाने तयार करा. एव्हरीबडी हॅज हिज ओन आयडियाज. एखादा मुलगा सांगेल, काय सांगेल? अ लॉस्ट ऑफ गोल्डन डॅफोडिल्स, अ लॉस्ट ऑफ गोल्डन डॅफोडिल्स beside the lake, beneath the tree, fluttering and dancing in the breeze, continuous as the stars that shine and twinkle on the Milky Way, and twinkle on the Milky Way. दुसरा एखादा मुलगा सांगेल, द माउंटन्स राईज माइटी अँड हाय, देअर आर्म्स स्ट्रेच्ड embarrassing the sky, the frozen waters, the winding lanes, each curve beholds the valley and plains. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला कविता करता येऊ शकेल. मी ही टार्गेटमधून पाहून तुम्हाला सांगितली. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने नवीन कविता करा. उद्देश असा आहे का या कवितेचा अभ्यास करताना ही कविता आपल्याला यथंभूत कळावी. आता 101 पान नंबरवरती आपण काय पाहिलं तर चिटचॅटचा भाग पाहिला. त्या चिटचॅट भागामध्ये 5 प्रश्न पाहिले, कवीबद्दलची माहिती पाहिली, त्या कवितेचं इंट्रोडक्शन पाहिलं, कविता अधिक कळण्याकरता एक चित्र डोळ्यासमोर ठेवलं, त्या चित्रावर आधारित आपण 5 ते 10 प्रश्न तयार केले. नंबर 2ला 4-6 मुलांचा एक गट तयार केला. प्रत्येकाला डोळे बंद करायला सांगितले. त्या ग्रुप लीडरनी काही वाक्य वाचले. ते वाक्य ऐकून काही मुलांनी त्या वाक्यांना एक टायटल दिलं, शीर्षक दिलं. असे 2 गट आपण केले. नंतर तुम्ही तुमच्या कल्पनेवर आधारित काही पोएटिक डिव्हाइसेस तयार करा का ज्या कल्पना तुम्हाला ही कविता अधिक कळण्याकरता उपयोगी पडतील. एवढा भाग आपण 101 पान नंबरवरती पाहिला. हा सगळ्यांनी कळून घ्या. जेवढं वर्गपाठामध्ये लिहिणं आवश्यक आहे तेवढं प्रामाणिकपणे प्रत्येकाने वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून घ्या. यानंतर पुढील जो भाग आहे कोणता, पान नंबर 102वरती कविता दिलेली आहे तर ती आपण स्टेप बाय स्टेप शिकण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत ओके, ऑल द बेस्ट, हॅव अ नाईस डे टू एव्हरी